सुरगाणा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सराड येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पारंपरिक रानभाज्यांचे महत्त्व जपण्यासाठी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी विविध प्रकारच्या स्थानिक रानभाज्यांचे प्रदर्शन करण्यात आले आहे। ग्रामीण व आदिवासी भागातील पारंपरिक आहार पद्धती, रानभाज्यांचे पोषण मूल्य आणि आरोग्यदायी फायदे याबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली आहे। स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या विविध रानभाज्यांचे संवर्धन व त्यांचा आहारातील वापर वाढविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आलाय। महोत्सवाला सरपंच नामदेव भोये, उपसरपंच अनिल गायकवाड, दत्तू भोये, जनार्दन भोये, हरिभाऊ भोये, प्रशांत भोये, पोलीस पाटील कांतीलाल भोये, ग्रामसेवक भगवान बागुल, कृषी सहायक भोये, सखाराम भोये, रेवल भोये, भगवान राऊळ, काशीनाथ भोये, भास्कर गायकवाड, लक्ष्मण गायकवाड आदी जण उपस्थित होते। या उपक्रमामुळे पारंपरिक रानभाज्यांचे महत्त्व अधोरेखितून नागरिकांमध्ये स्थानिक व पौष्टिक आहाराबाबत जनजागृती झाली आहे। गेल्या 9 तारखेला आदिवासी दिनानिमित्ताने जे काही ग्रामपंचायत फराड ह्या ठिकाणी मेळाव्यासमोर जे आपण निमंत्रण दिलं होतं आणि आवाहन केलं होतं की जो कोणी आपल्या गावातला ग्रामस्थ, मग महिला असेल, पुरुष असेल, विद्यार्थी असतील, यांनी जर आपल्या आदिवासीच्या परंपरेतलीच काही जंगलातील जंगल भाज्या ह्या जर रानभाज्या ह्या जर 20 पेक्षा जास्त आणल्या तर त्याला आपण इथं विशेष बक्षीस देऊ ग्रामपंचायतीमार्फत असं ठरलं होतं। त्याप्रमाणे ह्या ठिकाणचे आपल्या गावचे काशीनाथ भोये, लक्ष्मी गायकवाड, भास्कर गायकवाड आणि त्याची सर्व अंबादास भोये या टीमने गेल्या 5-6 दिवस आपल्या जंगलामध्ये तपास करून आणि जवळजवळ त्यांनी हे 21 भाज्या पूर्ण केलेल्या आहेत। त्याचं ग्रामस्थांच्या वतीने, ग्रामपंचायतच्या वतीने एक हार्दिक आभार मानतोय आणि मी त्यांना विनंती करतोय की त्याने कृपया ह्या भाज्यांची माहिती सांगावी। 1 नंबर ज्या पद्धतीने ज्या आदिवासी परंपरा, संस्कृती आपण जोपासून ज्या भाज्या आपल्याला आयुर्वेदिक लागतात त्या पद्धतीने भोई साहेबांनी आम्हाला 9 ऑगस्टला आश्वासन केलं होतं की ज्या पद्धतीने ज्या 21 भाज्या ज्या आणतील त्यांना मान सन्मान नाही, तर पण एक आदिवासीची परंपरा टिकवण्यासाठी आम्ही ज्या भाज्या प्रयत्न केले तर आपल्याला या मुळातून सगळ्यात आयुर्वेदिक भाज्या आहेत। आपण बघितलं तर चुचूची भाजी आपल्याकडे आहे, ही चुचू भाजी आहे, एक खुरासणीची आहे, हे आळीम, इंगळी, वाजद्या, या सगळ्या बांबूची भाज्या, पेरा, कडुकांद आहेत, ही मोठी आळीम आहे, नेवाळा आहे, या सगळ्या आयुर्वेदिक भाज्या आहेत। इथपर्यंत जर समजा आपण 9 ऑगस्टलाच केलं असतं तर मी भोई साहेबाला आश्वासन दिलं असतं का याच्यापेक्षा 21 नाही तर आपण 32 भाज्या आणल्या असत्या। कारण आपल्याकडे जर संशोधन केलं तर फिरायला गेल्यावर आपल्याला नवीन नवीन भाज्या भेटतात आणि मग वडीलधारी माणसं सांगतात की अनेक भाज्या आणखी आहेत, याच्यात बरीच तुर्तच आहे। याच्यातून आता जवळजवळ 5 आपण पाहिलं तर जवळजवळ 12-13 भाज्या आपल्याकडे या याच्यात बाकी आहेत। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, सुरगाणा।